सुस्वागतम, धन्यवाद। आज या नाडण गावामध्ये सुदेश नारकर आणि त्यांचे कुटुंबीय यांनी 21 दिवसाचा गणपती आणि त्याच्या निमित्ताने आज या ठिकाणी आमने सामने डबलबारीचा जंगी सामना आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मी स्वतः संदीप पुजारी, मुक्काम नाडण, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग आणि माझ्या जोडीला बॉय माननीय संदीप नाईक जुळे बुवा, मुक्काम पोस्ट बापरले, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। तर आम्हा दोन्ही बुवांना इथे येऊन भजन करण्याची सुवर्ण संधी नारकर कुटुंबियांनी दिली, त्याबद्दल मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने त्यांचे आभार मानतो। त्याचप्रमाणे तुम्ही जमलेले सगळे मायबाप, तुम्हा सर्वांना नमस्कार करून तुमचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी जी बारी आमची चालू आहे, जी यूट्यूब चॅनलसाठी चेतन मांजरेकर या ठिकाणी हजर आहेत, त्यांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी भजन ऐकण्यासाठी माझे मित्र पंढरीनाथ आचरेकर, निलेश आचरेकर, त्याचप्रमाणे राजकुमार जाधव, दिनेश गावकर या ठिकाणी हजर आहेत। या सर्वांचे मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे या ठिकाणी दोन्ही बुवांना जी साऊंड सिस्टीम लाभलेली आहे ते आमचे परममित्र शैलेश सारंग यांचेही मी माझ्या श्री महादेश्वर प्रासादिक भजन मंडळाच्या वतीने आभार मानतो। त्याचप्रमाणे कालच आमच्या नाडण गावामध्ये कानडेवाडीमध्ये अकस्मात ज्यांचं निधन झालं ते आमचे विलास कानडे यांच्या आत्म्याला चिरच शांती लाभो अशी त्या गणरायाच्या चरणी आणि त्या पावनाई देवीच्या चरणी प्रार्थना करून श्री महादेश्वर, श्री गांगेश्वर, श्री पावनाई देवी आणि भावका देवीच्या चरणी नतमस्तक होऊ श्री सरस्वती मातेला वंदन करून श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा पुत्र करून मी या आमने सामने डबलबारीच्या सामन्याला आणि त्या भगवंताच्या नामस्मरणाला सुरुवात करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय हिंद, जय महाराष्ट्र।
जय हिंद, जय महाराष्ट्र. चांगल्या पद्धतीने केलेली आहे. जशी डबलबारीची सुरुवात केली पाहिजे त्या पद्धतीने केलेली आहे. बुवांनी सांगितलं की या नारकर कुटुंबियांकडे पहिल्यांदा डबलबारी व्हायचे, फक्त बुवांची भांडणं होऊ लागली, त्याच्यामुळे त्यांनी बारी पुढे बंद ठेवला नव्हतो आणि 3 वर्षात पुन्हा चालू केला नाही. आणि त्याच्यात यंदा बोलले पावसाचा प्रॉब्लेम नाही, त्याच्यामुळे पत्र्याखाली इलाव आम्ही. पहिल्यांदा देवळा बिवळात भजना व्हायची, घरात व्हायची, पण यंदा पावसाचा प्रॉब्लेम नाही म्हणून 2 पत्र्याखाली इलाव असं त्यांनी सांगितलं नाही. अतिशय चांगली सुरुवात केल्याने कोरोनाच्या काळाचं सांगितल्याने बोलले. कोरोनाच्या काळात भयानक परिस्थिती होती, भयानक म्हणजे भयानकच होती. ज्यावेळी बुवा ॲडमिट होते त्यावेळी तिथे जाऊन बघून पण गेले, पण त्यांना माहिती नसत कदाचित, पण मी स्वतः जाऊन गे अगदी त्यांना बघून दिले सगळं चौकशी करून. म्हणजे डेंजर झोनमध्ये सगळे भयानक परिस्थिती होती आणि अजूनही ती परिस्थिती आहे. म्हणजे आत्ता जर माणूस असलो तर उद्या असत की नाही अशी गॅरंटी नाही, एवढी परिस्थिती भयानक केली आहे. कोरोना बाजूकच राहिलो, फक्त अटॅक येता आणि नव्याक जाता अशी परिस्थिती झाली आहे ना. आणि कॉलेजमध्ये आम्ही एकत्र होतो, बुवांनी सांगितल्याने खरी गोष्ट ती गाडीनं आम्ही एकत्र यायचो, तर सगळी गोष्ट खरी आहे. मग पुढे काय तर ते सांगते म्हणून सांगितलं नाही, ते सांगतील पुढे, बाकी काय विषय बोललेले नाही ते. पण चांगले बुवा, भजन चांगला त्यांचा, बोलणंही चांगला, तर ते बोलतील त्याच्यावर माका बोलणं गरजेचं. त्याचं कारण सांगते, माझ्याच गावात बारी असल्यामुळे मी अतिरेक करू शकत नाही, बरोबर ना, मी डायरेक्ट फायरिंग करू शकत नाही. ते बुवा जे काय बोलतील त्याच्यावर मी 100% बोलणार, ही मी ग्वाही देते. मी कमी पडण्यासारखं नाही आहे, पण ते बोला कमी, पण तो पोपट बोलल्याशिवाय मी नाही बोलण्यासारखं. मी किती माझ्या अंगावर ओढून घेऊ बसतो घोंडो मारून, होय ना. तर तुम्ही काय तर पूर्वी घ्यावा, व परिस्थिती भयानक तेव्हा या जुन्या माणसांका विचारून बघा, एखाद्या पटकन बोललाच ना की पटकन त्याचा नेट येईल. मग म्हणत काय तुका नेट येलो की का नाही बोललोय तू, पण आता जर तुमका नेट हवा, टॉवर खाली गेलास तरी नेट मिळत नाही, ही परिस्थिती आजची हवा. पण तो बोलला तरी नेट येऊ तो पटकन, हा ना परिस्थिती. बाकी चांगल्या गुणगुटीत झाला, म्हणजे त्यापासून ऑनबिन जरा चांगला पचावा. डोस घेतला, हो तायात वादा निर्माण झाला. दोन डोस घ्यायचे, पुढे पुढे बुवा आता ते डोस सुद्धा ते इंजेक्शन देऊन कंटाळले. किती जण सारखे टोचित होती, आता ते लहान पोरांसारख्याच होणारा. त्यांना कशी अशी घेऊन खय चाललो, ढोसाक येतोय तसा का आमका ढोसा एक तो थेंब आपलं घातलं आणि तोंडात की यायचं, इलं हे डोस घेऊन इलं एक झालं. आणि 2 लाटे इले, पहिली लाट इली ती त्यातल्या त्यात बरी होती. आम्ही आधी जमिनीवर आहोत की समुद्रात आहोत ताच कळत नाही, सगळं लाटे येतं. पहिली इली ती त्यातल्या त्यात बरी होती, दुसरी इली ती जरा भयानक होती, ती बऱ्याच जणांना घेऊन गेली, खतरनाक लाट होती. आणि आता आणखी म्हणतो तिसरी येऊची आहे असं म्हणतं ना, आपलो काय विषय नाही तो. पण आम्ही बाबा जमिनी लावणारे माणूस आहोत. काय जण आपली बिपणीवाले जातच समुद्रात, त्यांचा विषय त्यांनी लाटे बघूचे होते. तुमचा काय विषयच नाही, ते वाळात वाळात गेला की वाळात त्या लाटा बिपणीचा विषय नाही. एखादी भोवरी इली तर ना त्या भोवरीत फक्त जाऊन येतो, बाकी ठीक आहे सगळा. बुवांनी काय बोलतो त्याची परतफेड 100% करणार. भजनाची सुरुवात कुठं करणार, बुवांनी सांगितलं नारायणगाव ही म्हणजे भजनाची खाण आणि कलाकारांची. बुवा गणेश मूर्ती आमचे गंगाराम घाडीगावकर, नादपुळा गणपतीपुळा जबरदस्त जा. त्यामुळे आमका अभिमान हवो, आमची कॉलेज दाट असताना कशात कमी नाही हवो आम्ही. आज
माका सांगायचं परिस्थिती बदलली ऑक्सिजन कमी झाली ना देवळ तरी तू ह्या म्हणता तुझको चाहूंगा या तुझको ऑक्सिजन कमी पडतं का बोल पण तू चाहूंगा या मरती गया तू तुझको चाहूंगा या परिस्थिती तुला ऑक्सिजन नाही म्हणून आणला नाही ओरडशीत मी चाहूंगा यार का तू चाव एकदा निघतो मोकळो भारी नवीन नवीन गाणी येतात भयानक गाणी मग गजराच्या टायमात काय तो मनोरंजन करू फक्त भजनाची सुरुवात भजन या रूपाने करू अभंग आपल्या समोर सादर केलेला आहे आणि त्याच्या अगोदर ते काय बोलूकच नाही फक्त निजा काय बोलले त्याचा थोडासा बोलले आणि रूपाचा अभंग चालू केला आणि त्यामुळे माका टेन्शन मध्ये घातला नाही आता आणि म्हटलं ते काहीतरी बोलतील तेव्हा मी बोलला नसो विषय होतो पण आपल्या गावात गेलं या ठिकाणी खरोखरच म्हणजे लॉकडाऊनमध्ये सुदेश नारकर आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण या लॉकडाऊनमध्ये बाहेर सध्या चालू नाही तरी सुद्धा एवढी डेअरिंग त्यांनी म्हणजे दरवर्षी करतात गेल्या वर्षी तर त्यांनी एवढा लॉकडाऊन असून त्यांनी ऑनलाईन बारी ठेवलेली आणि आत्ता कसं साधारण चालू झालेला पण तरी सुद्धा भीती असून सुद्धा त्यांनी थोडीशी भीती अजून बारी तसे डायरेक्ट चालू नाही आमचे चालू आहेत तसे उद्याची बारी आहे परवा एरवा रोज डबल बारी चालू पण डेअरिंग करणं आहे आमच्या गावात म्हणजे सगळे हौशे गौशे नौशात म्हणजे जरा वेगळं नवीनच पहिल्यांदाच बारी असल्यामुळे आज म्हणतात जरा मजा करू जाऊया काय काय जण मजाच करू केली ते मजा करते काय काय जण खरोखर भजन ऐकतं ते ऐकतं आपले गप रावण ऐकतं मजा करू गेले ते मजा करतात कारण फोडल्यासारखे झालेले होते ते जवळजवळ कोरोनात आज जरा वातावरण वेगळा मिळाला तर मजा करूया असू दे आणि त्याच्यासाठी सुदेश नारकर यांनी बारी ठेवलेली आणि मी मगाशी पटकन बोलले की 21 दिवसाच्या गणपतीबद्दल असं बोलले त्याच्यावर बुवानीचा कॅचअप केला उदय बुवानी बुवा नारकरांचा गणपती 17 दिवसांनी विसर्जन होता पण मनात येत तो विषय 17 दिवस गेल्या वर्षी अगदी लॉकडाऊन जास्त होता म्हणून मग असं विषय झालो यंदा जर वाटलं तिच्या मनात येला चला आपण 21 दिवस ठेवले तरी 21 दिवस म्हणून मी पटकन बोलायला गेले कदाचित 3 दिवस वाढवीत सुद्धा तो माझ्यासाठी सांगता येत नाही म्हणजे तो माणूसच वेगळं बुवा आणि आज 100% लोक गेले त्याच्यात 90% क्रिकेट खेळणारे होते या विशेष होय ना ताच मी म्हणतोय त्यांना पहिल्यापासून बरी सुरुवात केला मी 200 पासून सुरुवात झालेली म्हटलं आमका 50ची सुद्धा पट्टी नाही एवढे चांगले आंबे पाठवून उपयोग शोधून त्यांनी बरी पट्टी धरला नाही 200ची पहिल्यापासून आमका बघूया 50ची आता सगळे वडील घ्यावा तुम्ही फणशाचो ढाण्या वाघ दिनेश गावकर मी आत्ताच बोलले ना 90% क्रिकेट खेळणारे आणि खरोखरच ढाण्या वाघा जाग्यावरनं टाक कळतच नाही बोहागी मारला ना तुका मग तकडे सोडतो बॉल तेव्हा समजता दिन्यान षटकार मारला असं वाटतं तकडे वाळात गेलो म्हणजे जबरदस्त या वा आम्ही भजन करतो आपल्यात तो विषय जास्ती नाही क्रिकेटचा पण नाद खुळा गणपती खुळा या कारण आता दिनेश गावकर बॅटिंगवर आणि कदाचित 6 बॉलमध्ये 18 रन हवे तरी सुद्धा ते करतात माहिती आहे जी चेष्टा नाही बुवा त्या उभ्या राहून एवढा तो बॉलर कसो असा ढेंगात सुद्धा मारणार असता एकाच सुद्धा जाग्यांना मारूचा म्हणजे साधी गोष्ट नाही त्यांची कमाला तुका काही एक बोलणार नाही तुका न बोलताच कसं यांका हसवतंय
काही एक बी बोलणार नाही मला तुझी पण आज गंमत बघूच. तर ठाण्यावर व तो झालो 17 दिवसाचा एक विषय मिटवून टाकले. आणि त्याच्यानंतर या गावात बोलले तुमची बारी असली तरी संदीप पुजारी बुवा करूच आता करणार. शेवटी आता माका बुवा समजा मीही तुमच्यासारखंच समजा संगीत करीत राहिले तर ते इलेले म्हणते जवळजवळ किती दिवसांनी बारी होती म्हणून काय नाही ते सुद्यान ठेवला आणि ते दोघं होते आहे दोघांची तोंडा बघून होतो काय बुवा ठेवला म्हणजे निदान माझा तरी बघून दे ते म्हणून माका काहीतरी करू खाया त्याच्या ढवळू काहीतरी जाऊ खाया काही इलाज रवलेलो नाही. हां तर सांगण्याचं तात्पर्य बुवा माका खरोखरच इतक्या बरा वाटतं की या नाडण गावात म्हणजे आपल्याच गावात बुवा बारी करूची म्हणजे एवढं टेन्शन असतं ना बुवा. म्हणजे साधी गोष्ट नसतं. आपलं भजन ऐकलेलं असता आपण काय बोलणार आपल्यापेक्षा ज्येष्ठ आपल्या गावातले असतात दुसऱ्या दिवशी आपल्याला भेटणार असतात. त्यामुळे सगळं बोलणं त्या पद्धतीत करू चालत आणि गावात बारी करूची म्हणजे लई टेन्शन असतं. आणि बुवा माका आज बरा वाटतं. आज ही 17वी बारी माझी या नाडण गावात 17 बारी मी कधी माझ्या गावात केले ते माका समजलं नाही बुवा. या माझ्या पूर्वजांनी केलेलं पुण्य मी काय करीत नाही बुवा. आणि त्याच्यामुळे माका लाभलेलं भाग्य आहे. आणि कोणाक एवढं एखाद्या बुवा का इतके बारी करूचं भाग्य लाभाची गॅरंटी नाही गावातल्या गावात. म्हणजे माझ्या पूर्वजांनी केलेलं पुण्य असू दे बुवा. पूर्वीचं काळच वेगळं होतं. पूर्वी एखादं पोरगो समजा फाटकी पॅन्ट शाळेत घालून गेलो तर आवश्यक का रफू करून दे. कारण शाळेत गेल्यानंतर पोरा असतील अमुक माणसाचं पोरगो इलो आणि फाटकी पॅन्ट घालून येलो म्हणून रफू करून द्यायची. पण आज परिस्थिती बुवा बदलली आहे. जेवढा फाटके असत तेवढं त्याची किंमत जास्त. एखादी चांगली जीन्सची पॅन्ट घेऊन गेलास ना कादंबरीमध्ये तर त्याची किंमत 1000 रुपये. चांगली पॅन्ट पण ती ढोपरावर भोका चिंका बिंका अशी खाली कैचेल अशी केलेली ती हंगरागत लावलेली असते. विचारलंस की तिची किंमत 2000 रुपये भोकावाल्या पॅन्टीची. म्हणजे फाटलेल्याची किंमत आज बुवा वाढली आहे. ही परिस्थिती पूर्वीच्या काळी ब्लॅक अँड व्हाईट टी व्ही होती. अँटेना हयकरी असता सुद्याची लावलेली आंब्याला नाही तर कालमा. मग शैलो आहे दारात लावायचो आणि सांगायचो हे सुद्या जरा तकडे फिरव सीता दिसता जरा तकडे फिरव. रामायण चालू असा ना. म्हणजे अशी परिस्थिती घाव राम दिसलो तर सीता दिसेना सीता दिसली तर राम दिसेना. लक्ष्मण कधीतरी उभा असो त्या म्हणजे नुसता घाव मधीच कधी रावण यायचो पुन्हा घाव हो सुद्धा आहे ना उमरेवरला ते साईडला फिरव शैलू मारला की लो अँटेना फिरवून पूर्ण गोल फिरवलं तरी रामायण सरळ दिसायना आणि संपूर्ण अँटेना फिरवीपर्यंत रामायण संपायचं. अशी परिस्थिती होती. पण आज बदललं सगळं. आता मॉडेल नवीन दिला फ्लॅट टी व्ही भिंतीवरच लावची. आणि आता ती नवीन मॉडेल काढल्या नाही ते का रिमोटच नाही की टी व्ही बघताना एखादो माणूस म्हणजे तिचं डोळं लागलो की टी व्ही आपोआप बंद. नवीन मॉडेल दिला बघा. म्हणजे नवीन येतात त्या सुद्धा काय भयानक. आता बघा आता ती टी व्ही बघताना एखादो माणूस झोपेन डोळं लागलो तर ठीक आहे पण बघताना तो कायमचोच गाचा करू समजा टी व्ही बघताना. तर त्या मॉडेलचा काय करायचं म्हणजे ता सुद्धा त्याच्याबरोबर कांदा लावूची त्याला. म्हणजे परिस्थिती आंघोळीची मशीन काढला नाही. म्हणजे त्या मशीनमध्ये घातलो की तो आंघोळी करून बाहेर येईल. आता नाईक दुरे बुवा त्या मशीनमध्ये घातलो जरा आंघोळी करून. आणि काय व्हायचं म्हणजे लोड शेडिंगमुळे लाईट गेली 2 दिवस गेली तर मेलो त्या मशीनमध्ये. म्हणजे आंघोळ करून मग ते का ताट होईल तेव्हाच बाहेर काढायचं. परिस्थिती सगळं नवीन नवीन काढतात त्या सुद्धा भयानक. पूर्वीच्या काळी नाटकं बसवायचे आणि नटीची भूमिका जवळजवळ पुरुषच करी पूर्वीच्या काळात. म्हणजे लेडीज पात्र नसतं स्त्री पात्र ह्या ना पुरुषच करी. आणि मग बरा पडता सीता पडून दिल्याने की परत आणून सोडित कारण पुरुष ते ठेवून काय करणार पूर्वीच्या काळात ती परिस्थिती. पण आता समजा तसं असलं तर सोडती हो ना किती तो सीता म्हणून जब तक सांसें चलेगी
म्हणजे इटम न झालेली परिस्थिती बुवा बदलली. तेव्हा नाटकं बसूचे असले की डायरेक्टर काय करायचे, ठेचण्याची बंदूक हिरोच्या हातात देत नाही, विलन का मारूचो असं मग बाहेर भरी त्या बंदुकीत गट्ट्यावाल्या ठेवायचे स्टेजच्या पाठी. ठॉ झालो की विलनने खाली पडायचा. लोकांना वाटतं वा हिरोन गोळी मारला ना. आणि असाच एकदा नाटक 3 अंकी ठेवलेला, हिरोच्या हातात ठेचण्याची बंदूक दिलानी आणि वाक्यपेक हिरोची चालू, थांब तुला मी आता ठार मारतो. असं 2-4 वेळा बोंबात बसून गट्टो काय पेटेना आणि विलन काय पडेना. आणि थंडीचे दिवस होते, ती माचीस दिलेली होती ती शेळेली, कांडीपिटी शेळेली. जेवढा कांडा वडी तेवढा पकडचा, वडी तेवढा तो गेलो, थांब तुला मी आता ठार मारतो. ह्यो काय गट्टो काय पेटेना आणि तो मेलो आधी विलन. ते का वाक्य नव्हता, मराचा होता. ह्यो मारता कधी मी मरते कधी. आणि ह्यो मारणं गेलो, थांब तुला मी आता ठार मार. ह्या डायरेक्टरच्या लक्षात येईल काहीतरी गट्ट्यावाल्याचा प्रॉब्लेम झालो. मग त्यांनी काय केलं, डायरेक्टरने एक चाकू पडद्याच्या खालना सरकवला आणि सांगितलं आजच्या दिवस या चाकूवान त्या का मार विलन का. पण डायरेक्ट चाकू घेणार कसो एवढ्या लोकांच्या समोर. डायरेक्ट आपल्या पदरचाच वाक्य फेकून दिला ना, रे तुला मी आज या बंदुकीनेच मारणार होतो, पण आज बंदुकीने नाही मारीत, कारण या बंदुकीला सुद्धा आज लाज वाटते तुला मारण्याची. आणि चाकू हातात घेतला, चाकू हातात घेतला आणि पुन्हा वाक्य फेक, थांब तुला मी आता ठार मारतो. असा म्हटल्याबरोबर गट्टो पेटलो. गट्टो पेटल्याबरोबर विलन हसतच खाली पडलो, कारण आयुष्यात पहिल्यांदा ऐकलं नव्हतं त्यांनी चाकवाचो बार होता तो. म्हणजे पूर्वीच्या काळी अज्ञान होता पण समाधान होता. आज विज्ञान असून समाधान नाही. ही आजची परिस्थिती. मगाशी तुम्ही सांगितलं की मी काहीतरी कोरोनाचं ह्या केले, कोरोनाचं मी काय हे करू नाही. बरेच मी सांगितले, उलट दुसरी लाट येईल ती भयानक होती, त्याच्यात बऱ्याच लोकांना घेऊन गेली. म्हणजे चांगले चांगले लोक बुवा त्याच्यात गेले. आमच्या भजनातलेही बरेच त्याच्यात गेले. गुंडू सावंत बुवांच्या भजनातलं एक पोरगो गेलो, आमच्यातलं एक गेलो, माहिती असं कविलास गडे. बरेच लोक त्या ह्याच्यातनं गेले बुवा कोरोनाच्या काळात. मी त्या ह्याच्यात या असो का विषय नाही. पण समजा आता आम्ही कोरोना करीत राहिलो तर मेला रे. पुढचं आयुष्य आपल्या काढूचं आता नुसतं कोरोना करून काय, कोरोना करीत घरी बसलाय.